ते महापारेषणमध्ये मोठी भरती जे येणार आहे। नंतर महावितरणमध्ये जे काही वॅकन्सी अपेक्षित आहे त्यामध्ये महापारेषणमध्ये म्हणजे महाट्रान्सकोमध्ये जे काही रिझल्ट पेंडिंग आहे त्यानुसार ते वेटिंग लिस्ट लावतील। ठीक आहे, कुठल्याही विषयामध्ये 0 किंवा त्यापेक्षा मार्क कमी नको असं। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे जे प्रश्न आहेत, तुम्ही जे प्रश्न मला विचारलेले आहे यूट्यूबमध्ये कमेंटद्वारे जे काही कमेंट बॉक्स असतो त्यामध्ये, त्या प्रत्येकावर मी अपडेट देण्याचा किंवा त्या प्रत्येकावर तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो आहे। व्हिडिओमध्ये आपण पूर्ण तुमचे जे कमेंट्स आहे आणि जे मला महत्त्वाचे वाटले त्याबद्दल मी थोडंफार अपडेट देणार आणि थोडंसं क्विक अपडेट देणार आहे। जे आता नवीन जाहिरातीसाठी वाट बघत आहे त्यामध्ये महापारेषणमध्ये मोठी भरती जे येणार आहे त्यामध्ये त्यांनी मागच्या वर्षी म्हणजे साधारण डिसेंबरमध्ये एक न्यूजपेपरमध्ये कटआउट दिलेलं होतं किंवा एक शॉर्ट नोटीस दिली होती। त्यानुसार LDC म्हणजे लोअर डिव्हिजन क्लार्क अकाउंट्स अँड फायनान्स अँड अकाउंटची जी पोस्ट असते ती महाट्रान्सकोमध्ये येणार आहे। त्यानंतर तुमचं सिव्हिल रिलेटेड AEच्या वॅकन्सीज आहे। त्यानंतर डेप्युटी मॅनेजर अकाउंट्स अँड फायनान्स अँड अकाउंट्स आहे, ज्यांचे MBA झालेलं असेल तुमचं फायनान्समध्ये वगैरे तर ते तिथे अप्लाय करू शकतात, किंवा BCom BBA झालं असेल ते LDCसाठी अप्लाय करू शकतात। ठीक आहे, परमनंट जॉब आहे मित्रांनो, एक परीक्षा आणि डायरेक्ट सिलेक्शन असं आहे। तर त्याची जी डेट आहे किंवा त्याबद्दल विस्तृत जाहिरात म्हणजे डिटेल जाहिरात कधी येईल त्याबद्दल विद्यार्थी मित्रांचा प्रश्न आहे। त्यामध्ये जे काही आपण माहिती वरच्यावर तुमच्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी घेत राहतो त्यानुसार अशी माहिती मिळते आहे की साधारण 31 मार्चच्या आधी ती जाहिरात येऊन जाईल। कन्फर्म डेट त्यांनी सांगितलेली नाही आहे आपल्याला, परंतु तुम्ही तयारीमध्ये राहा। फॉर एक्झाम्पल BCom BBA बेसवर LDC वॅकन्सी आहे, त्याचा अकाउंटिंगचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, तुमचा कॉमर्स बेसचा अभ्यास वगैरे राहील, त्यानंतर ॲप्टिट्यूड रिझनिंगमध्ये तुम्हाला करावं लागेल आणि मराठीचा विषय तुमचा राहतो जे काही पेपर पॅटर्न आहे त्यानुसार। ठीक आहे, यावर जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर डिटेल व्हिडिओसुद्धा आपण देऊ। त्यानंतर महावितरणमध्ये जे काही वॅकन्सी अपेक्षित आहे त्यामध्ये उपकेंद्र सहाय्यक आहे। त्यानंतर जे सिनियर पोस्ट आहे JEE आणि त्याच्यावरच्या ज्या पोस्ट आहे JEEची ऑलरेडी ॲड येऊन गेलेली आहे, त्याची रिझल्टसुद्धा आलेला आहे, त्याबद्दलही पुढे आपण बोलूच। परंतु ज्या सिनियर पोस्ट आहे त्यामध्ये ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह किंवा DY वगैरे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह वगैरे किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यासुद्धा पोस्ट येणार होत्या, परंतु अजूनपर्यंत कुठलीही जाहिरात त्यांनी प्रदर्शित केलेली नाही आहे। परंतु ती जाहिरात अपेक्षित आहे असं म्हणू शकत नाही, एक्झॅक्टली डेट वगैरे सांगू शकत नाही। विद्यार्थी मित्रांचे उपकेंद्र सहाय्यकबद्दल भरपूर प्रश्न आहे। ITI इलेक्ट्रिशियन वायरमन बेसवरची ही पोस्ट असते आणि प्लस त्याला तुम्हाला अप्रेंटिससुद्धा कंपल्सरी लागते। ठीक आहे, उपकेंद्र सहाय्यकसाठी। त्यामुळे ती जी वॅकन्सी आहे ती कधीही येऊ शकते, आपण असं एक्झॅक्ट सांगू शकत नाही की या महिन्यात येईल किंवा त्या महिन्यात येईल। मला तरी असं वाटतं की जूनपर्यंत त्याला आणखी वेळ आहे। जूनच्या म्हणजे हा जो फर्स्ट हाफ आहे पूर्ण 2025चा त्यामध्ये ती जाहिरात येऊन जाईल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी परत त्यामध्ये सध्या वाट बघण्याची गरज नाही, तुम्ही अभ्यास सुरू ठेवा। SCBच्या 3 कंपन्या आहे, महाजनको, महाट्रान्सको आणि महावितरण, त्यामध्ये JEEची परत वॅकन्सीची शक्यता आहे का? त्यामध्ये जी काही भरती आता सुरू आहे तीच अजूनपर्यंत कंप्लीट झालेली नाही आहे। विद्यार्थी मित्रांना अजूनपर्यंत जॉईनिंग मिळालेलं नाही आहे। महाट्रान्सको AE पेंडिंग आहे, महाडिस्को आमचं JEEचा रिझल्ट लागलेला आहे, त्याचं बाकी फायनल लिस्ट अजून लागलेली नाही आहे, त्यामध्ये गेटचा इश्यू सुरू आहे AEसाठी। आणि महाजनकोची ऑलरेडी झालेली आहे, तेव्हा महाजनकोचं सुद्धा इथे आता जस्ट प्रोसेस झालेली आहे। ठीक आहे, जॉईनिंगसुद्धा वेटिंगचं अजून बाकी आहे। त्यामुळे सध्या तरी वॅकन्सी कुठलीच येणार नाही यावर्षी, तर मला शक्यता खूप कमी वाटते। आपण असं 100% सांगू शकत नाही की येणारच नाही, कारण की मागे त्यांनी महापारेषण AEच्या 2 वेळा वॅकन्सी काढल्या होत्या 2 वर्षामध्ये, त्याच्यामुळे आता पारेषणची शक्यता कमी वाटते, फक्त जेनको आणि डिस्कॉमची अजूनही शक्यता आहे। महापारेषणमध्ये म्हणजे महाट्रान्सकोमध्ये जे काही रिझल्ट पेंडिंग आहे त्यामध्ये AE टेलिकॉम आहे, AE ट्रान्सको आहे, त्याचासुद्धा रिझल्ट अजून पेंडिंग आहे। विद्युत सहाय्यकची एक्झाम रिसेंटली झालेली आहे, टेक्निशियन 1 टेक्निशियन 2ची झाली आहे आणि सिनियर टेक्निशियनसुद्धा झालेली आहे। तर महापारेषणमध्ये AEचं टेलिकॉम आणि AE ट्रान्सकोचा रिझल्ट हा पुढच्या 2-4 दिवसामध्ये कधी यायला पाहिजे एनी हाऊ मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आता रिझल्टची वेळ आलेली आहे। 15 तारखेपर्यंत तरी मला असं वाटतं की रिझल्ट येऊन जाईल, म्हणजे विद्युत सहाय्यकचा रिझल्ट हा मार्चच्या आधी लागणार नाही, मार्च 1 किंवा 2nd वीकमध्ये विद्युत सहाय्यकचा रिझल्ट हा येऊन जाईल। महाट्रान्सको विद्युत सहाय्यकचा आणि टेक्निशियन व टेक्निशियन 2चा त्याच दरम्यानमध्ये म्हणजे साधारण 15 जवळपास म्हणजे 1 ते 15च्या दरम्यान 100% रिझल्ट हा विद्युत सहाय्यक आणि बाकीच्या पोस्टसाठी जे टेक्निशियन 1 आहेत त्यांचासुद्धा येऊन जाईल, टेक्निशियन 1 टेक्निशियन 2 सिनियर टेक्निशियन। त्यानंतर महावितरणमध्ये जे काही JEEचा जे काही DV झालेला आहे, अकाउंट असिस्टंटचा सुद्धा DV झालेला आहे, तर त्यामध्ये पुढे आता फायनल लिस्ट लागेल, परंतु 26 फेब्रुवारीच्या आधी हा फायनल लिस्ट लागणार नाही, कारण की तशी एक कोर्ट केस गेटची वगैरे सुरू आहे, त्याच्यामुळे फायनल लिस्ट जी आहे ती थोडी लेट लागण्याची शक्यता आहे। एकदा फायनल लिस्ट लावली की मग तुम्हाला ते जॉईनिंग देतील, जॉईनिंगला सुद्धा थोडा वेळ लागू शकतो आणि त्यानंतरच ते वेटिंगचं डिक्लेअर करतील, आधी डिक्लेअर केले नाही आहे। आता जे DVमध्ये विद्यार्थी रिजेक्ट होतील किंवा अपसेंट राहतील त्याचा आकडा ते लक्षात घेतील आणि त्यानुसार ते वेटिंग लिस्ट लावतील। ठीक आहे, एक ज्यांना 2-3 मार्क कमी आहे कट ऑफपेक्षा त्यांचं थोडीशी शक्यता इथे आहे तिन्ही पोस्टसाठी। ठीक आहे, JEE आणि अकाउंट असिस्टंट। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, महाट्रान्सकोमध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी किंवा जे काही आता एक्झाम झालेली आहे तिथे त्यांनी 0 किंवा
0पेक्षा कमी म्हणजे मायनसमध्ये मार्क नको. प्रत्येक विषयामध्ये, तो मराठी विषय असो का ॲप्टिट्यूड असो का रिजनिंग असो का टेक्निकल असो, कुठल्याही विषयामध्ये 0 किंवा त्यापेक्षा मार्क कमी नको असा एक नियम होता. ठीक आहे, तोच नियम यांनी इथे आता महावितरणमध्ये सुद्धा लागू केलेला आहे. 7.6चा एक मुद्दा आहे त्यामध्ये, जी काही जाहिरात आहे त्यामध्ये. तर त्यांनी ॲक्च्युली असं होतं की असं वाटलं होतं की नाही आहे, पण तो मुद्दा त्यांनी खूप शॉर्टमध्ये दिलेला आहे की 0पेक्षा किंवा त्यापेक्षा कुठल्याही विषयात काय असं काही त्यांनी बोललेलं नाही आहे. पण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की यांचा भरोसा नाही आहे महावितरणचा. त्यामुळे मराठीमध्ये ॲप्टिट्यूडमध्ये थोडंसं केअरफुल राहा. तिथे 0 मार्क घेऊ नका किंवा मायनस मार्क घेऊ नका. तुम्ही सगळ्यात पहिले मराठी आणि ॲप्टिट्यूडचा अभ्यास करा आणि त्यानुसार तुमची म्हणजे 0 मार्क किंवा मायनस मार्क नको. 0.25, 27, 0.75 वगैरे हे पण चालतात की नाही हे अजून नक्की नाही आहे. महापरीक्षेचा रिझल्ट आल्यावर ते कळेल. परंतु मला असं वाटतं की ते चालायला पाहिजे आणि 100% ते चालेल. हे माझं सजेशन आहे किंवा माझं मत आहे. एक आणि त्यापेक्षा जास्त मार्क घ्यायचा प्रयत्न करा. मराठीमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा टेक्निकलच्या मागे लागला. टेक्निकल करणं चांगली गोष्ट आहे, परंतु नॉन टेकवर जरा भर द्या. मराठी आणि ॲप्टिट्यूडवर स्पेशली भर द्या. ठीक आहे, जर तुमचं ते वीक असेल तर. आणि जे मुख्य म्हणजे जे हिंदी साईडर विद्यार्थी आहे किंवा ज्याची मातृभाषा हिंदी आहे त्यांनी मराठीवर जास्त भर द्या. 120, 110 मार्क जरी मिळाले 150पैकी तरी तुम्ही मराठीमुळे रिजेक्ट होऊ शकता. 0 किंवा 0पेक्षा मार्क कमी चालत नाही. मी तर म्हणाल 1 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क घ्यायचा प्रयत्न करा. स्पेशली विद्युत सहाय्यक महावितरणसाठी आता तरी जागे व्हा, कारण महापरीक्षांमध्ये ही चूक झालेली आहे. त्यामुळे महावितरणमध्ये सुद्धा हा नियम लागू होणार आहे. 100% कन्फर्म झाला आहे. ठीक आहे, होते त्यामध्ये महाजनको टेक्निशियनची जी भरती आहे त्याचासुद्धा CSRचा मुद्दा आहे सध्या. तर त्याचीसुद्धा महाजनकोची जी एक्झाम आहे महाजनको टेक्निशियन 3ची ती एप्रिलमध्ये एक अपेक्षित आहे. त्यानुसार तयारीमध्ये राहा. त्या रिलेटेड हे जे सगळं तुमचे विद्युत सहायक आहे किंवा हे आहे किंवा आपलं AE-JEEचे कोर्सेस आहे त्या रिलेटेड आपला ॲप आहे, इंजिनियर अनमोल आपला ॲप आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा प्ले स्टोरला इंजिनियर अनमोल तुम्ही टाकलं तर तुम्हाला आपला ॲप मिळून जाईल. ते डाउनलोड करा. त्यावर AE-JEE इलेक्ट्रिकल किंवा तुमचे विद्युत सहायक आणि महाजनको टेक्निशियन 3 सगळ्याच्या टेस्ट सिरीज आणि कोर्सेस अवेलेबल आहेत. तुम्ही बघू शकता, तिथून ते परचेस करू शकता. मित्रांनो, आशा करतो की तुमच्या बऱ्यापैकी म्हणजे सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी एका व्हिडिओमध्ये देऊ शकत नाही, पण तुझे महत्त्वाचे प्रश्न मला वाटले त्यावर मी उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यावर एक सेपरेट व्हिडिओ आपण घेऊ. ठीक आहे, आजचा व्हिडिओ आवडला असेल, बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना सुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल इंजिनियर अनमोल चॅनलला, यूट्यूब चॅनलला, तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण बरेचसे व्हिडिओ तुमच्याकडून बघण्यात येत नाही. जर तुम्ही सबस्क्राईब केलं, बेल आयकन क्लिक केलं तर तुम्हाला अपडेट मिळत राहतील. वरच्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुमच्याकडनं कुठलाच महत्त्वाचा अपडेट मिस होणार नाही. धन्यवाद मित्रांनो.